धुळ्याच्या वरुळ बहामपूर रस्त्यावरती भरधाव पिकअपनं कारला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कारमधील पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाली। पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे। धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये असलेल्या सुशी नाल्यावरील अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे। गेल्या 8 दिवसांपासून याच्यावरती कामं सुरू आहेत। अतिक्रमण निर्मूलन मोहिमेतून आतापर्यंत 227 घरांचं अतिक्रमण सुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि जमीनदोस्त सुद्धा ही घरं करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये उन्हामुळे भाज्यांच्या दरामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचं विक्रेत्यांनी म्हटलेलं आहे। जिल्ह्यातील शेतातील पुरेसा पाणी पुरवठा हा होतोय। भाज्यांची आवकही सध्या सुरळीत आहे। अशी कोणतीही भाववाढ झाली नसल्याचा दावा विक्रेत्यांनी केला। अमरावती जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून उन्हाची तीव्रता कायम आहे। या उन्हामुळे अमरावतीमध्ये आतापर्यंत 12 रुग्ण उष्माघाताचे आढळून आलेत। अमरावतीमध्ये पारा अलीकडे 46 वर गेलेला आहे। पैठण तालुक्यातील एकूण 111 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 79 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 2 महिन्यांपूर्वी संपुष्टात आला होता। मात्र निवडणुकांच्या अनुषंगानं प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन सुद्धा या ग्रामपंचायतींवरती प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये। शेतातील धुळे जिल्हा पुरेसा पाणी साठा होत असल्यानं भाज्यांची आवक सुद्धा ही सुरळीत असल्यानं कोणतीही भाववाढ झाली नसल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी पुन्हा उन्हाचा चटका बसला। एका दिवसामध्ये 3.2 अंश सेल्सिअसनं तापमान वाढून ते 42.4 अंशांवरती जाऊन पोहोचलं। यंदाच्या मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भुईमुग पिकाची लागवड केली जाते। मात्र यंदा हवामानातील बदल, वाढतं तापमान आणि तीव्र उन्हाच्या झळांमुळे भुईमुग पिकांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। तसंच उष्णतेमुळे पिके वाळण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे। बुलढाणा धरण गावाजवळ धावत्या ट्रकला भीषण आग लागली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। सांगलीच्या जत परिसरातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे आणि यावेळी संतोष उर्फ कुमार बिराजदार असं या मृतांचं नाव आहे। महावितरणमध्ये क्लर्क म्हणून ते कार्यरत होते। रायगड जिल्ह्यामध्ये महानगर गॅस कंपनीच्या ट्रान्सपोर्टमधील चालक वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। त्यामुळे आता जिल्ह्यातील गॅस वितरणावरती परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे। जेजुरीच्या खंडोबाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आंब्यांची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली। यासाठी 151 डझन आंब्यांचा वापर करण्यात आला। याच आंब्यांचा रस करून अन्नदान कक्षामध्ये भाविकांना वाटण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। अमरावतीमध्ये पोहायला गेलेल्या 2 बहिणी भावांसह 4 तलावामध्ये बुडून मृत्यू झाला। यामध्ये घातखेडा तलावातील ही घटना आहे। ग्रामस्थांच्या मदतीनं 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये विविध घटनांमध्ये वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 3 महिला जखमी झाल्या। 2 रानडुकरांच्या हल्ल्यामध्ये तर 1 महिला अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाली। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या असताना महिलांवरती वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या। मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली। माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कोकणातले आलेले पर्यटक परतीच्या मार्गाने असल्यानं मुंबईमध्ये जाणाऱ्या लेनवरती वाहनांची संख्या वाढलेली आहे। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं पवार गटाचे विकास लवांडे यांच्यावरती झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली, निषेध केला। संबंधितांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरातील 6 पोलीस शिपाई फौजदार झालेत। ऊसतोड मजुरांची मुलं असणाऱ्या या सर्वसाधारण जणांनी पोलीस शिपाई पदावरती कर्तव्य असताना अभ्यासही सुरू ठेवलाय। गावोगावी तरुणांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। बेळगाव वेंगुर्ला मार्गावरती थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकनं धडक दिली। अपघातामध्ये 15 वर्षांच्या मुलीसह 3 जण गंभीररीत्या जखमी झाले। दुसरे दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले। अमरावतीसह विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला। अमरावतीमध्ये तापमान 41 अंशांवरती नोंदवलं गेले आणि पुढील 2 दिवस पश्चिम विदर्भामध्ये हलक्या पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटलाय आणि डिझेल घेऊन जाण्यासाठी अनेकांनी कॅन घेऊन या ठिकाणी गर्दी केली होती। मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं। सांगलीच्या ईश्वरपूर शहरामध्ये कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमध्ये मोटरसायकलचे सायलेन्सर सुद्धा जप्त करून त्यावर रोड रोलर चालवून कारवाई करण्यात आलेली आहे।
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रशासकीय कार्यालय तसंच नित्योपचार विभागातील फर्निचर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार काढण्यास सुरुवात झाली आहे। याबाबत महर्षी वाल्मिकी संघानं अनेक प्रश्न उपस्थित केले। मंदिर समितीनं उत्तर न दिल्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित होणारा कार्यक्रम होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी केली। मालवण, देवगड, वेंगुर्ला, विजयदुर्ग समुद्र किनारे पर्यटकांनी फुललेले पाहायला मिळाले। पाचोड्याच्या आठवडी बैल बाजारामध्ये बैलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। पेरणी हंगाम जवळ आल्याने शेतकरी बैल खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत। एका जोडीची किंमत तब्बल 70,000पासून 1.5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचली।